स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वन विभागामध्ये नवीन पद भरती येणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। यामध्ये एकूण जागा असणार आहे 12,000 पेक्षा जास्त जागा आणि पदाचं नाव असणार आहे वनमजूर। आता यामध्ये वनमजूर यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, वयाची कमीत कमी अट किती असणार आहे आणि इतर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्यासोबत वनमजूर या पदाची जाहिरात किती तारखेपर्यंत येऊ शकते, कोणत्या महिन्यात येऊ शकते त्याविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला काय माहिती दिलेली आहे, वन विभागात 12,000 परमनंट स्थानिक वनमजुरांची पदे भरणार। आता यामध्ये जर म्हटलं तर 12,000 पेक्षा जास्त पदांची भरती येणार आहे आणि त्यासोबतच सहाय्यकसाठी 289 एवढी पदं असणार आहे त्याविषयी माहिती तर दिलेली आहे। आता हे सर्व पद रिक्त असणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, हे पद प्रत्येक जिल्ह्यानुसार भरले जाणार आहे। तर बघा, यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, हे जे वनमजुराचं पद आहे तर या पदासाठी जर म्हटलं तर आपण विचार केला तर तेथील जे स्थानिक रहिवासी असतात त्यांनाच हा अर्ज भरता येणार आहे। जसे की आपला कोणताही जिल्हा असेल त्यामध्ये आपला तालुका असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यासाठी अर्ज भरू शकता, तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी अर्ज भरू शकता, परंतु इतर जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकत नाहीये। तुम्ही तेथील स्थानिक रहिवासी पाहिजे त्यानंतरच तुम्ही हा अर्ज सादर करू शकता। याविषयी अशा प्रकारची माहिती दिली आणि बाकीची इतर माहिती तुम्ही बघू शकता। आता यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता किती असणार आहे, तर कमीत कमी तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। कमीत कमी 18 वर्ष तुमचं इथं वय पूर्ण पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही या वनमजूर या पदासाठी अर्ज करू शकता। इतर अजून महत्त्वाची माहिती म्हणजे हे अर्ज केव्हापर्यंत सुरू होऊ शकतात, तर येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही पद भरती आलेली बघण्यासाठी भेटेल, जाहिरात प्रसिद्ध झालेली बघण्यासाठी तुम्हाला भेटून जाईल। तर त्यासाठी सर्व अपडेटसाठी आणि माहितीसाठी आपण वनरक्षक किंवा वन विभागातील भरतीसाठी एक स्पेशल टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, त्याला तुम्ही जॉईन होऊन घ्या, तिथे तुम्हाला इतर सर्व माहिती भेटून जाईल। त्यासोबत वनरक्षक पदासाठी आणि इतर वन विभागातील इतर पदांसाठी सुद्धा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्याविषयी आधी आपण फाईल केला होता, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे, तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि इतर कोणतीही माहिती असेल तर टेलिग्रामवरती तुम्हाला भेटून जाईल। आणि यातील या भरतीविषयी संपूर्ण माहिती प्रधान मुख्य वन संरक्षक सोमेश विश्वास यांनी दिलेली आहे आणि हा भरतीचा मार्ग इथं मोकळा होणार आहे, वनमजुराची पदे भरली जाणार आहे। त्याविषयी अतिशय जास्तीत जास्त माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये। इथून मागे जे मजुराची पदे भरली जायची, ते कशी भरली जायची, त्यासाठी काय प्रक्रिया होती, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण गोळा करणार आहे आणि पुढील व्हिडिओच्या माध्यमाने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अतिशय चांगली संधी असणार आहे। यामध्ये 12,000 परमनंट स्थानिक वनमजुराची पदे भरली जाणार आहे। यामध्ये प्रक्रिया काय असते, बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर थोडक्यात प्रक्रिया तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। जिल्ह्यानुसार हे पद भरली जातात, तेथील जे पण स्थानिक रहिवासी असतील, ठीक आहे, स्थानिक जेवढे पण उमेदवार असतील तर तेथील आजूबाजूची जेवढी पण वन आहे तर तिथे तुम्हाला कामाला लावलं जातं। तर अशा प्रकारची माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा जो असेल, तालुका असेल त्यानुसारच अर्ज भरता येणार आहे। इतर जिल्ह्यांसाठी तुम्ही अर्ज भरू शकत नाहीये, परंतु परमनंट नोकरी असणार आहे, चांगला पगार असणार आहे, घर बसल्या तुम्ही दुसरेही कामं बघू शकता आणि त्यासोबत या पदाची नोकरी सुद्धा तुम्ही करू शकता, ठीक आहे। इतर सर्व माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय आणि पुढील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त अजून एक आपण चॅनल सुरू केलेला आहे ABD अकॅडमी, त्यावरती सर्व अपडेट तुम्हाला भेटून जातील, तर त्या चॅनलला देखील तुम्ही जॉईन होऊन घ्या, तिथे तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।